छत्रपती राजाराम महाराज मुघलांना चकवा देत पन्हाळगडावरती सुखरूप पोहोचले. त्यानंतर संताजी घोरपडे आणि धनंजय जाधव आपल्या फौजांसह शंभू महादेवाच्या डोंगर रांगेजवळ आले. तेथे संताजी बाबांनी एक योजना सांगितली. संताजी बाबा म्हणाले, मला 2000 सैनिक द्या. मी खाशा औरंगजेबाच्या छावणीवरती हल्ला करतो आणि औरंगजेबालाच ठार करतो. संताजी घोरपडे यांचे शब्द होते, खाशास कळवून येतो मराठे आहोत. आणि या योजनेप्रमाणे संताजी घोरपडे विठोजी चव्हाण यांनी 2000 सैन्यासह तुळापूर कोरेगाव जवळ असलेल्या औरंगजेबाच्या छावणीमध्ये प्रवेश केला. पहाऱ्याचे सैनिक आहोत, बदलीला गेलो होतो सांगून ते छावणीमध्ये घुसले आणि थेट औरंगजेबाच्या तंबूवरतीच हल्ला चढविला. मराठ्यांच्या दुर्दैवाने आणि औरंगजेबाच्या सुदैवाने त्या रात्री औरंगजेब आपल्या तंबूमध्ये नव्हता. तेव्हा संताजी घोरपडे आणि त्यांच्या साथीदारांनी औरंगजेबाच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून घेतले. औरंगजेबाची छावणी लाखभर सैनिकांची होती आणि त्यामध्ये अवघे 2000 मराठा सैनिक घेऊन संताजी घोरपडेंनी भीम पराक्रम गाजविला.